लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. घरामध्ये सर्वांच्या समोर रम्याने नंदिनीच्या प्रेग्नन्सीवर संशय घेतलेला असतो आणि त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही अतिशय दुःखी होते व ती जीवाला मिठी मारून रडू लागते. तेव्हा जीवा बोलतो, आता आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. रम्या, विजय आणि वसू आत्या आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. आणि नंदिनी बोलते, आणि काव्याने देखील किती रोखून विचारले. आणि जीवा बोलतो, म्हणजे याचा अर्थ काव्याचा देखील संशय आणखीन संपलेला नाही. तर तिकडे आपण पाहतो काव्य ही पार्थला बोलते, आपल्यामधील प्रेमाचा धागा हा कधीही तुटता कामा नये. तर तिकडे आपण पाहतो काव्य आणि नंदिनीने वडाला बांधलेला दोरा हा रम्या तोडून काढते आणि ती स्वतः दोरा बांधते आणि बोलते, आता रम्याची वटपौर्णिमा साजरी होणार आणि ती वडाला फेरे घालू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा व नंदिनी घरामध्ये सर्वांशी खोटे बोलले आहेत हे सत्य सर्वांच्या समोर उघड होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.